सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेतील कबड्डी सामन्यात सांगोला महिला टीम, थ्रोबॉलमध्ये मोहोळ महिला टीम, खो खोमध्ये दक्षिण सोलापूरची टीम, व्हॉलीबॉलमध्ये पंढरपूर टीम तसेच क्रिकेटच्या अंतिम सामन्यात माळशिरस तालुका संघ विजयी झाल्यानंतर डान्स करून जल्लोष केला। विशेष म्हणजे या क्रीडा स्पर्धेत सरपंच व उपसरपंचही सहभागी झाले होते। जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी जल्लोष पाहावयास मिळाला। विशेष म्हणजे सदर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चक्क सरपंच आणि उपसरपंचांनीही सहभाग नोंदवला। संघाची ओळख जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी करून घेतली। यावेळी या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद बीडचे पत्रकार यांच्या सहभागाबरोबर सरपंच व उपसरपंचही सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अरे इकडे सरपंच तिकडे उपसरपंच व्हेरी गुड अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। जिल्हा परिषदेच्या विविध क्रीडा स्पर्धांच्या दुसऱ्या दिवशी खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट अशा स्पर्धांमध्ये चांगलाच रंग भरला। मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी रविवारी दुपारी सामन्यांना भेट देऊन खेळाडूंशी संवाद साधला। टीममध्ये सरपंच व विरोधी टीममध्ये उपसरपंचांचा सहभाग पाहून सीईओ आव्हाळे यांना आनंद झाला। यावेळी त्यांनी दोन्ही संघांचे कौतुक केले। सरपंचांसाठीही सामने घ्यावेत अशी मागणी करण्यात आली। जिल्हा परिषदेने स्पर्धांसाठी चांगली व्यवस्था केल्याबद्दल सरपंचांनी समाधान व्यक्त केले। आजच्या सामन्यात विजयी झालेल्या टीमने गुलाल उधळून आनंद व्यक्त केला। खेळाडूंच्या निवास व इतर व्यवस्था प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी चांगल्या प्रकारे केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले। खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे मैदानात तळ ठोकून असल्याने सामन्यांमध्ये आणखीनच चुरस दिसून आली। माढा क्रिकेट टीममधून बावीचे सरपंच मुन्ना मोरे तर माळशिरस क्रिकेट टीममधून वेळापूरचे उपसरपंच नानासाहेब मुंगुसकर यांनी सहभाग नोंदवला। सांगोला व पंढरपूर महिला टीमने विजयी झाल्याबद्दल डान्स करून जल्लोष व्यक्त केला। महिला थ्रोबॉल मोहोळ विरुद्ध दक्षिण सोलापूर यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली। महिला थ्रोबॉलमध्ये मोहोळ टीम विजयी झाली। व्हॉलीबॉलमध्ये पंढरपूर टीम विजयी झाली। क्रिकेट फायनलमध्ये माळशिरस संघ विजयी झाला।